श्री स्वामी समर्थ. कोणत्या राशीच्या लोकांना कोणता खडा घालणं शुभ आहे याची सविस्तर माहिती आज आपण इथे जाणून घेणार आहोत. आपण नेहमी बघतो, आपण जे काम करत असतो त्यामध्ये आपल्याला हवं तसं यश आपल्याला बऱ्याचदा मिळत असतंच असं नाही. आपण कितीही मेहनत करत असलो तरी त्यामध्ये यश मिळणं हे फार कठीण असतं. त्यामागे आपल्या पत्रिकेतील ग्रह कारणीभूत असतात असं म्हटलं जातं. म्हणजे ग्रहांचा वाईट प्रभाव आपल्यावर कमी जास्त प्रमाणात पडत असतो. आपल्या जीवनात बऱ्याच संकटांचा सामना आपल्याला करावा लागत असतो. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की प्रत्येक राशीचा स्वभाव हा वेगळा आहे. त्यामुळे प्रत्येक रत्नाचा प्रत्येक राशीवर वेगळा प्रभाव पडत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीने आपल्या राशीनुसार रत्न अर्थातच खडा आपल्या बोटामध्ये जर घातला तर मेहनतीसह त्याला आरामात यश मिळणार आहे. त्यामुळे आपण कोणत्याही राशीसाठी कोणते रत्न शुभ आहे, कोणतं रत्न अशुभ आहे हे जाणून घेणार आहोत. तर सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. या राशीच्या लोकांवर म्हणजे या लोकांचा नाकावर खूप राग असतो. सांगण्याचा अर्थ असा आहे की मेष राशीचे लोक बरेच रागीट स्वभावाचे असतात. त्यामुळे या लोकांसाठी पवळं हे रत्न अतिशय उपयुक्त आहे. मेष राशीचे लोक जिद्दी आणि रागीट स्वभावाचे असतात. त्यामुळे यांचा राग हे नियंत्रणात ठेवू शकतात आणि हा नियंत्रणात सुद्धा आणण्यास मदत करत असतात. म्हणून या लोकांनी चुकूनही हिरा घालू नये, पवळं धारण करावं. त्यानंतर दुसरी रास आहे वृषभ रास. या राशीची लोक खूपच चांगल्या स्वभावाची असतात. शिवाय ते अतिशय संवेदनाशीलही असतात. त्यांच्या चांगुलपणाचा लोक खूप फायदा उचलतात. तसंच हे लोक पटकन एखाद्याच्या सांगण्यामध्ये वाहून सुद्धा जातात. यातून वाचण्यासाठी या राशीच्या लोकांसाठी हिरा खूप शुभ आहे. कारण हिरा घातल्यामुळे लोकांची वाईट नजर आणि वाईट संगतीचा परिणाम या दोन्हींपासून बचाव होणार आहे. हवं असल्यास हिऱ्याच्या जागी ओपल हा खडाही घालू शकता, मात्र त्यांनी माणिक कधीही धारण करू नये. त्यानंतर पुढची रास आहे मिथुन रास. या राशीच्या लोकांमध्ये अतिशय कमी संयम असतो आणि प्रत्येक कामाची घाई या लोकांना असते. त्यामुळेच या राशीच्या लोकांना पटकन यश मिळतं असं नाही. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी पाचू हे शुभ रत्न मानलेलं आहे. आयुष्यात यश मिळवण्यासाठी हे रत्न या राशीच्या लोकांना अगदी लाभदायक ठरणारं आहे. मात्र यांनी कधीही नीलम हे रत्न धारण करू नये, कारण हे रत्न त्यांच्यासाठी अशुभ आहे. त्यानंतर पुढची रास आहे कर्क रास. या राशीचे लोक खूप मूढ स्वरूपाचे असतात. आपल्या जिद्दी स्वभावामुळे स्वतःच्या आयुष्याची स्वतः वाट लावून घेत असतात. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी मोती हे रत्न अगदी शुभ मानलेलं आहे. त्यांच्या मनात येणाऱ्या चुकीच्या भावनांना नियंत्रणासाठी म्हणजे नियंत्रित आणण्यासाठी या खड्याचा उपयोग केला जातो. त्यामुळे तसंच याच राशीच्या लोकांसाठी कधीही पवळा हा खडा वापरू नये, कारण की तो या राशीसाठी अगदी अशुभ मानलेला आहे. त्यानंतर पुढची रास आहे सिंह रास. या राशीतील लोक दुहेरी स्वभावाचे असतात आणि दुहेरी आयुष्य जगत असतात. पहिल्याच भेटीत या राशीचे लोक सर्वांना आपलंसं करून घेतात. मात्र यांचा चंचल आणि खट्याळ स्वभावामुळे बऱ्याचदा लोकांना त्रासही अनुभवायला मिळत असतो. त्याचबरोबर या राशीची लोक पटकन आकर्षित करून घेणारे असतात. म्हणजे पुढच्या व्यक्तीला हे लवकरच आकर्षित करून घेत असतात आणि या राशीचे लोक बऱ्याचदा नकळत फसू सुद्धा शकतात. त्यामुळे या राशीच्या लोकांनी पाचू रत्न धारण केलेलं खूपच चांगलं आहे आणि भविष्यामध्ये होणाऱ्या संकटांपासून हे रत्न त्यांचा बचाव करू सुद्धा शकतं. या लोकांनी माणिक हे रत्न अजिबात घालू नये. त्यानंतर पुढची रास जी आहे ती आहे तुळ रास. या राशीच्या लोकांना नेहमी नव्या नव्या गोष्टी हव्या असतात. त्यांना अजिबात जुन्या गोष्टी आवडत नाही. त्यामुळे नेहमीच हे लोक नव्या विचारांचं आणि आचारांचं स्वागत करत असतात. मात्र या राशीचे लोक नेहमी दुसऱ्यांवर वरचढ होण्याचा प्रयत्न सुद्धा करत असतात. त्यामुळे त्यांचा नकारात्मक प्रभाव बऱ्याचदा पडण्याची शक्यता असते. तो कमी करण्यासाठी म्हणजे हिरा वापरला तर त्यांना खूपच उत्तम लाभ होणार आहे आणि त्यांना हिरा वापरण्याची फार गरज सुद्धा आहे. हिरा त्यांच्यासाठी भाग्यकारक रत्न आहे. मात्र ह्या तूळ राशीच्या लोकांनी कधीही पवळं हे रत्न धारण करू नये. त्यानंतर पुढची रास जी आहे ती आहे वृश्चिक रास. या राशीच्या लोकांचं व्यक्तिमत्व हे अतिशय मॅग्नेटिक स्वरूपाचं असतं. म्हणजे कोणालाही ते पटकन आपलंसं करून घेतात. या राशीच्या लोकांमध्ये संयम आणि शांतता खूप जास्त प्रमाणात असते. मात्र एखादी गोष्ट मिळवण्यासाठी इतर लोकांना थोडीशी मेहनत करावी लागत असेल तर या राशीच्या लोकांनी मात्र त्यासाठी अगदी घाम गाळावा लागतो. अर्थात अपार मेहनत ही करावी लागते.
त्यामुळे या राशीच्या लोकांना पवळं हे रत्न अगदी भाग्यकारक आहे आणि त्याचबरोबर हिरा हे रत्न अजिबात ह्या लोकांनी धारण करू नये. त्यानंतर पुढची रास आहे ती आहे धनुरास. या धनुराशीच्या लोकांचं मन नेहमीच तरुण असतं आणि त्यामुळे ते सतत काहीतरी नवं करण्यासाठी हे लोक उत्सुक असतात आणि नेहमी आपल्यासाठी म्हणजे आपल्या मर्यादेबाहेर त्यांना काहीतरी करायचं असतं. ही रास शक्तिशाली राशींपैकी एक मानलेली जाते. मात्र बऱ्याचदा तिरस्कारांचाही या लोकांना सामना करावा लागतो. म्हणजे निगेटिव्ह माणसं ह्या लोकांच्या आजूबाजूला सदैव वावरत असतात. या राशीच्या लोकांसाठी पुष्कराज हा खडा खूपच शुभ मानलेला आहे. या राशीच्या लोकांनी कधीही पाचू हे रत्न धारण करू नये. त्यानंतर पुढची रास जी आहे ती आहे मकर रास. या राशीच्या लोकांना आपल्या जोडीदाराबरोबर वेगवेगळ्या गोष्टींचे प्रयोग करायला खूप मजा येत असते. आपल्या इच्छा आणि आकांक्षा काय आहेत हे सांगण्यासाठी कधीही हे लोक लाजत नाही. शिवाय हे लोक खूप मेहनती आणि काळजीवाहू सुद्धा असतात. मात्र यांना आपल्या कर्माचं फळ हे नेहमी उशिराच मिळत असतं. त्यामुळे या राशीच्या लोकांनी नीलम खडा वापरणं अगदी शुभदायक आहे आणि त्याचबरोबर पुष्कराज हा खडा त्यांच्यासाठी अशुभ खडा मानलेला आहे. म्हणजे हे पुष्कराज हे रत्न या मकर राशीच्या लोकांनी कधीही वापरू नये. त्यानंतर पुढची रास जी आहे ती आहे कुंभ रास. या राशीचे लोक प्रत्येक परिस्थितीनुसार स्वतःला बदलू शकतात. कोणताही बदल यांना बेचैन करत नाहीत. कोणत्याही परिस्थितीत कसं खुश राहायचं हे त्यांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे. मात्र या राशीच्या लोकांची तब्येत बऱ्याचदा खराब होत असते. त्यामुळे या राशीच्या लोकांनी नीलम आणि पाचू या रत्नाचा वापर मात्र जरूर करावा. कारण की हे दोन्ही रत्न या कुंभ राशीच्या लोकांसाठी खूपच लाभदायी ठरणारे रत्न आहेत. मात्र कधीही पुष्कराज या खड्याचा म्हणजे या रत्नाचा वापर कधीही करू नये. त्यानंतर शेवटची रास आहे ती आहे मीन रास. या राशीचे लोक आपल्या स्वभावामुळे स्वतःच्या पायावर सतत धोंडा पाडून घेत असतात असं म्हणायला हरकत नाही. तब्येतीच्या बाबतीत नेहमीच हे लोक तक्रार करत असतात. बऱ्याचदा अनेक आजारांचा यांना सामोरं जावं लागतं, यांना सामना करावा लागत असतो. त्यामुळे या राशीच्या लोकांनी पुष्कराज हा खडा वापरला तर त्यांच्यासाठी अगदी लाभदायक ठरणार आहे. त्यासाठी पाचू हा खडा अगदी अशुभ मानलेला आहे. म्हणजे मीन राशीच्या लोकांनी पाचू हा रत्न कधीही धारण करू नये. तर अशा पद्धतीने या संपूर्ण 12 राशीच्या लोकांनी जर हे रत्न जर तुम्ही धारण करत असाल तर तुमच्या जीवनातल्या बऱ्याच काही अडचणी आहेत, बऱ्याच काही समस्या आहेत, त्या नकळतपणे निवारण होण्यास मदत होणार आहे. सगळ्यांना कष्ट करावे लागतात, सगळ्यांना प्रयत्न सुद्धा करावे लागतात. पण प्रयत्नांसोबतच थोडी आध्यात्मिक साथ जर आपल्याला मिळाली तर त्या प्रयत्नांना यश सुद्धा लवकरात लवकर प्राप्त होणारं असतं. म्हणूनच काही गोष्टी आपल्याला करता येणार आहेत त्या कराव्यात आणि जेणेकरून आपल्याला त्या गोष्टींमुळे नक्कीच फायदा होणारा असतो. चला तर मग भेटूया पुन्हाच अशा नवनवीन माहितींसह, उपायांसह. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.